रामकृष्ण हरी. नमस्कार मित्रांनो, वनस्पतीची ओळख युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. बघा, उन्हाळा असल्यामुळे जंगलामध्ये वनस्पती नाही येते, त्यामुळे आपण आता घरीच व्हिडिओ बनवून तुम्हाला मी ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय. घरगुती उपाय, घरगुती नुस्खे अशा पद्धतीनं. तर अजून आपण वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर नवीन असं चॅनल सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून दुसऱ्याला पण हे व्हिडिओच्या मदतीने कुठला आयुर्वेदिक औषधी उपाय मिळाला तर त्याचे जीवन सुखी आणि आनंदी होईल. बघा, आज आपण बघणार आहोत झेंडू ह्या वनस्पतीचे काही आयुर्वेदिक औषधी उपयोग. बघा, झेंडूचे आज बागच्या बाग लावले जातात. झेंडूची फुलं आपल्याला सर्वांना माहित आहे. प्रत्येक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी, देवाच्या ठिकाणी आणि कुठेही जा, झेंडूची फुलं ही असतातच. प्रत्येक पूजेमध्ये आज झेंडू हा प्रसिद्ध आहे आणि झेंडूची फुलं वापरले जातात. परंतु त्या झेंडूचे काही आयुर्वेदिक औषधी उपयोग पण आहेत, परंतु ते आपल्याला माहित आहेत का? परंतु ते आपल्याला माहित नाही म्हणून मी आज तुम्हाला झेंडूचे आयुर्वेदिक औषधी उपाय ह्या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे सांगत आहे. तरी बघा, आपण लक्षपूर्वक काय व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ संपूर्ण बघा. तुम्हाला मी एकदम असे जबरदस्त उपाय मी या व्हिडिओमध्ये सांगतोय, तर लक्षपूर्वक ऐका. बघा, मूळ व्याधीवर झेंडूचा उपयोग होतो. आता मूळ व्याधीवर तुम्ही म्हणाल झेंडूचा उपयोग कसा होतो, तर मूळ व्याधीमध्ये झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या काढायच्या आहेत. काय करायचे ते फुल फोडायचं. फुल फोडल्यानंतर आहे ना, त्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या पाकळ्या काढायच्या. त्या पाकळ्या काढून त्याचा काय करायचं, रस तयार करायचे. झेंडूच्या फुलाचा रस करा. 4 चमचे रस तयार करा. त्याच्यामध्ये 2 चमचे तूप टाका, गावरान, थोडी साखर टाका आणि मिक्स करून तुम्हाला एक 14 दिवसापर्यंत घ्यायचा आहे. 14 दिवसापर्यंत जर घेताय तर तुमचा कुठल्याही प्रकारची मूळ व्याधी मी 100% सांगतो बरी होऊन जाईल. 100% मूळ व्याधी बरी होण्यासाठी एकदम जबरदस्त उपाय. झेंडूच्या फुलांचा रस 4 चमचे, तूप 2 चमचे, थोडी साखर चवीनुसार आणि ते मिक्स करून तुम्हाला 14 दिवस खायचा आहे. हा उपाय केल्याच्या नंतर तुमची मूळ व्याधी पूर्णपणे बरी होऊन जाईल. आणि मूळ व्याधीवरचं पथ्य आहे बघा, वांगे बटाटे खायचे नाही, येते तिखट खायचं नाही, मसाल्याचे पदार्थ खायचे नाही, कडधान्य मोड आलेले खायचे नाही. असा हा उपाय जर तुम्ही केला पथ्य पाणी पाळून आणि तुम्ही जर हे औषध जर घेतलं तर तुम्ही घरच्या घरी तुमचा मूळव्याध बरा करशाल. तुम्हाला कुठं जायची गरज नाही, कोणाकडून औषध पण आणायची गरज नाही. असा इतका जबरदस्त हा उपाय आहे. तर हा उपाय नक्की करा माय बापा, आणि तुम्ही आपल्या जीवनामध्ये सुखी व्हा, आनंदी व्हा. दुसरा उपयोग असा आहे, तो म्हणजे बघा, तुमच्या एखाद्या डोक्याला, बघा एखाद्याच्या डोक्याला अशी गाठ येते, डोक्यावर मध्ये कुठे बी डोक्याला अशी मोठी भयंकर गाठ येते. तर एखाद्याच्या डोक्याला मोठी भयंकर गाठ जर आली तर ती गाठ फोडण्यासाठी काय करायचे, थोडी अशी मोठी गाठ आलेली असेल तर डोक्याला मोठी गाठ येते. तर अशी मोठी भयंकर गाठ जर आलेली असेल तर ती गाठ जाण्यासाठी झेंडूच्या फुलांचा उपयोग होतो. तो उपयोग कसा करायचा माहितीये का? तर झेंडूच्या फुलांची तुम्हाला राख करायची. बघा, औषधामध्ये शक्यतो झेंडूची फुलंच वापरल्या जातात. बघा काय होतं, झेंडूची फुलंच वापरल्या जातात. औषधामध्ये शक्यतो झेंडूची फुलंच वापरल्या जातात. तर फुलांचे राख करायचे. ते राख तिळाच्या तेलामध्ये कालवायचा, कालून त्याचा मलम करायचे आणि तुमच्या त्या डोक्याला आलेली गाठ आहे त्याच्यावरती चांगला लेप द्यायचे. एकतर गाठ तुमची फुटेल किंवा ती गाठ तशीच जिरून जाईल. इतका जबरदस्त असा उपाय आहे. भयंकर मोठी डोक्याला आलेली गाठ फुटण्यासाठी, जिरण्यासाठी झेंडूच्या फुलांचे राख करून तिळाच्या तेलामध्ये कालवून त्या गाठीवरती लेप द्या. तुमच्या डोक्याची गाठ पूर्णपणे बरी होईल, जिरून किंवा फुटून जाईल. दुसरा एक उपाय, तुमचे केस कायमचे काळे होण्यासाठी आणि लांब होण्यासाठी, केस गती बंद होण्यासाठी एकदम एक जबरदस्त उपाय आहे. त्याची केस लांब होण्यासाठी, काळेभोर होण्यासाठी, केस गती कमी होण्यासाठी आणि केस चमकदार दिसण्यासाठी हा उपाय करायचा असेल त्यांनी अवश्य करा. त्यासाठी तुम्हाला काय करायचं माहितीये का? झेंडूची अशी मोठ्या मोठ्या पाकळ्यांची फुलं घ्यायची. ती मोठ्या मोठ्या पाकळ्यांची फुलं किती घ्यायची? ती 1 किलो घ्या. प्रमाण लक्षात ठेवा, 1 किलो फुलं घ्या झेंडूच्या पाकळ्यांची. वरचं जे हिरवटल करे ते काढून टाकायचे, नुसते फुलांच्याच पाकळ्या घ्यायच्या. ती 1 किलो पाकळ्या घ्या. 2 लिटर तिळाचं तेल घ्यायचे तुम्हाला. 2 लिटर तिळाचं तेल घ्या. 1 किलो फुलांच्या पाकळ्या घ्या आणि त्या तिळाच्या तेलामध्ये त्या 1 किलो पाकळ्या टाका, चांगल्या भिजू द्या. त्या 2 लिटर तेलामध्ये 1 किलो फुलाच्या पाकळ्या टाका आणि त्या काय करायचं, चिनी मातीची तुम्हाला एक बरणी भेटेल. बघा, चिनी मातीची बरणी भेटेल तर चिन्या मातीच्या बरणीमध्ये ते ठेवायचे. ठेवल्यानंतर बरणीचं झाकण चांगलं पॅक लावून घ्यायचे. पॅक लावून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, ते जमिनीमध्ये गाडून टाकायचे. किती? 3 महिने गाडायचे जमिनीत. एक खटाखाना ते त्या जमिनीमध्ये पुरून ठेवा. 3 महिने पुरून ठेवा. 3 महिन्यानंतर वरती काढा, जमिनीतून खादून वरती काढा. ते तेल गाळून घ्या. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सेंटसाठी तुम्ही दुसरा कुठल्या अत्तर किंवा कुठल्या सेंटेड वस्तू टाकू शकता आणि ते तुम्हाला 1 महिनाभर डोक्याला लावायचे, केसांना लावायचे, मालिश करायचे. तुमचे केस कायमचे काळे होऊन जातील, काळेभोर होतील, लांब सडक
आणि केस गळती सर्व बंद होऊन जाईल. हे एकदम शुद्ध तेल आहे. तुम्ही बनवा आणि तुमच्या केसांचे आरोग्य सुधारावा. बघा, झेंडू पासून झेंडूचे एवढे औषधी उपाय येते. तर झेंडूचं काय करायचंय, मोठमोठ्या पाकळ्या घ्यायच्या ती 1 किलो 2 लिटर तेलामध्ये टाकून चिनी मातीच्या बरणीमध्ये ठेवून 3 महिने ठेवा. 3 महिन्यानंतर ते तेल गाळून त्याच्यामध्ये काही सेंटेड वस्तू टाकून आणि केसांना लावा. 100% तुमचा केस पूर्णपणे काळेभोर लांबसडक होतील. असे झेंडूचे काही मी तुम्हाला हे उपाय सांगितलेले आहेत. तर हे उपाय करा आणि आपलं आरोग्य तंदुरुस्त राहो. आपल्याला ईश्वर आनंदात सुखात ठेवा अशी प्रार्थना करू. उद्या भेटू नवीन माहिती नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय धन्वंतरी भगवान.